तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे सवा तुला पाहतो सखे आणि म्हणून हे रसिक राजा हे विनवणी हा आजान बाबा तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे मी दास या कलेचा आज हे मायेचे राज आहे तुमचं वासनात मी दास या कलेचा आज हे मायेचे राज आहे तुमचं वासनात हे मायेचे राज आज तुमचं वासनात आणि म्हणून अरे माय बापा तुझ्या चरणात हीच माझी मानवंदना हे माय बापा तुझ्या चरणात हीच माझी मानवंदना नटराजाला नटेश्वराला त्रिवाद अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा
अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबई देवीला या ठिकाणी वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुखसाई देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई आयोजित सुखसाई देवी नृत्य कला पथकाला 5 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा औचित्य साधून शक्ती आणि तुरा असा नाताळचा जयंती सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ तसेच कलगी तुरा समाज उन्नती मुंबई मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा सुखसाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर यांच्या वतीनं समजेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो प्रथमतः या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो त्याई सुखसाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई या संपूर्ण जे माझ्या मंडळाचे पदाधिकारी आहेत यांचे या ठिकाणी पहिल्यांदा लाख लाख त्यांना धन्यवाद देतो की या अजान कलाकाराला या मुंबई रंगमंचावरचा हा 2024 मधला पहिला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी कारण रात्र थोडी आणि सोंग फार जास्त वेळ घेण्यात नाही मित्रांनो आणि म्हणूनच आधी थोडक्यात या ठिकाणी सर्वांचा परिचय करून घेतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय। म्हणून आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ देतात सर्वांच्या परिचयाचे माझे बंधू ढोलकीपटू नागेश दादा खिडवकर, मला ढोलकला साथ देतात माझे बंधू नयनदादा खिडवकर, बँजोला साथ देतात माझे बंधू नलिनदादा एसरे, कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर त्यांची काहीतरी नवीन आपल्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते माझे बंधू पंकजदादा काताळे या ठिकाणी आज मला कीबोर्डला साथ देतात त्यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करतो। तसेच या ठिकाणी ऍक्टोपॅडला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे, शैली आमचे रोहितदादा जाधव आणि हा आवाज मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू दापोली तालुक्याचे सुपुत्र राजेशदादा पड्या आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी मित्रांनो शाहीर मानाचा मुजरा करतो। तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर शाहीर वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे मित्र आणि कोकण रत्न पुरस्कार प्राप्त शाहीर संदीपजी मोरे भाऊ देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो। तसेच माझे बंधू शक्तीवाले शाहीर आणि लांजा तालुक्यातील सुपुत्र संजय दादा जोशी देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। तसेच अबिटगाव नगर मंडळाचे सन्माननीय बाबादादा भागडे देखील अशा कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ग्रंथोपासक मला गुरु प्रमाण असणारे संदीपजी सावंत माऊली देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी या कोकणातील कलाकार वर्ग देखील उपस्थित आहे त्याच्यामध्ये आमचा अपूर्व झाडेकर असेल, सौरभदादा देवरुखकर तसेच आशिषदादा पेडमकर असतील त्याचप्रमाणे आमचा सूरजदादा गौरव असेल या सर्वांनी या ठिकाणी गोट्या दादा या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। तसेच या ठिकाणी मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर माझे कलगीतुरा उन्नती मंडळ मुंबई समाज मंडळाचे सर्वेसर्वा आणि सरचिटणीस सन्माननीय हे माझे आधारस्तंभ आदरणीय संतोषजी धारशी साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करतो। आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आनंदजी तांबे माऊली देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। तसेच या ठिकाणी आमचे सुधाकरजी मास्कर दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो। तसेच माझे बंधू आणि पानगोडी कला मंचाचे एक सदस्य माझे बंधू दीपकदादा कारकर देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मुंबई रंगमंचावरचे आयोजक आणि प्रतिष्ठित मान्यवर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय सुभाषजी बांबरकर बाबा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमचे युट्यूबर देखील उपस्थित आहेत। आता ज्यांची मला नावं माहिती आहेत त्यांचीच फक्त घेतो बाकीच्यांनी काय राग मधू नका हा म्हणून आमचे माझे बंधू
किरणदादा गवळी आणि अजिंक्यदादा आमटे यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम, राकेशदादा जाधव देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाखीची मानाचा मुजरा करून माझे शिष्य मंडळी, माझा चाहता वर्ग देखील आजच्या कार्यक्रमाला बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. या सर्वांच्या मित्रांनो साथीनं, सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन जात आहोत. आणि म्हणून मित्रांनो आता सर्वांना मुजरा रीतिरिवाजाप्रमाणे झालेला आहे ना. आणि माझे प्रतिस्पर्धी शाही, माझे मित्र आणि मानाचा गणपती सुशांतदादा कराडे यांना देखील या ठिकाणी शाहीची मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो तुमचा सर्वांचा अधिक वेळ नाही घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीला या ठिकाणी वंदन करून माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून या ठिकाणी रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज नाव तर खूप मोठं केलं तुमच्या आशीर्वादानं. लायकी नसताना देखील, अवकात नसताना देखील तुम्ही अशा ठिकाणी नेऊन ठेवलं. तर हे रसिक राजा, अरे तुझे रूप, तुझे उपकार, हा कलाकार या जन्मात नाही पण पुढच्या 7 जन्मात देखील भेटणार नाही. आणि म्हणून त्याला साथ मिळाली कारण गुरु विना या जन्माला तरलोपाय नाही, आधार नाही. आणि म्हणून आज जो हा शाही या रंगमंचावरती जो कोणी नावारूपाला आलेला आहे, छोटंसं काहीचे नाव झालंय ते फक्त माझ्या गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने झालंय. आणि म्हणून ही स्तवन माझ्या गुरुचरणी या ठिकाणी समर्पित करतोय. म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. आज या रंग देवतेचे याला नेहमी स्मरण करतो आणि तिच्या कृपेने सदा अहो मी अकले मग सदा गीत गाताना सदा सदा गीत गाताना मी माझे देहभान भरतो आणि आज माझ्या गुरुजनांचे रणी हो मी या चरण म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. ही नौका जीवनाची अहो ही नौका जीवनाची
किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 बघा अहो वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली धरणी शिरावरी कृपेची छाया हो नाही जाऊ दिला जन्म माझा वाया धरणी शिरावरी कृपेची छाया धरणी शिरावरी कृपेची छाया धरणी शिरावरी कृपेची छाया आहे माझ्या पाठी तिची सावली आहे माझ्या पाठी मायेची सावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली उपकाराची ठेवी न मी जाण
कंठामध्ये तूच माझा प्राण ओ तुझ्या उपकाराची ठेवी निदान भरला कंठामध्ये तूच माझा प्राण भरला कंठामध्ये तूच माझा प्राण भरला कंठामध्ये तूच माझा प्राण आणि घालिता मी सादर हाकेला धावली ही घालिता मी सादर हाकेला धावली वाट धावली 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 धन्य आजी माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आजी माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही नौका जीवनाची किनारी धावली ही नौका जीवनाची किनारी धावली वाट धावली 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 धन्य आजी माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आजी माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली बोल श्री गणपती गजानन महाराज गाव देवी माते बजरंग बली कैलासवासी पिताजी बुवा शिवराम धोंडू बसतात अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा किरायावनात आहे तुझ्या पान फुलात आहे अरे नानावनात आहे तू पान फुलात आहे आणि या सृष्टीच्या साऱ्या अरे तू गणराया गणगणात आहे कीर्तनात आहे तू या मनात आहे अरे गणराया अरे तनात आहे तू या मनात आहे मग तुझे मंगल रूप गणराया अरे या माझ्या बसलेल्या साऱ्या भक्त जनात आणि म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे बघा भुवनपणे माझं स्वप्न आहे बुवा आज तुमचा आणि माझा हा पहिला कार्यक्रम आहे आणि म्हणून माझ्या मातृसंस्थेला माझ्या मातृसंस्थेचा आदर सन्मान ठेवून कार्यक्रम कोणीकडे तरी बुवा भरकटत न नेता अगदी बुवा तुम्हाला आज सगळा व्हेजिटेबल देतोय कराट्यानो म्हणून सांगतोय आधी तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय कारण आज रविवार आहे बुवा संडेचा वार आहे तुम्हाला नॉनव्हेज बुवा पचायचा नाही म्हणून तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय आणि म्हणून मित्रांनो बघा आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र ज्या विघ्न हरत्यानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरंगी पहिला पूजेचा मान मिळवला त्या लाडक्या विघ्न हरत्याला त्याची चाहूल आगमनाची चाहूल तुम्हा आम्हा सर्व भक्तजनांना लागलेली आहे आणि म्हणून हा अजाण बावतर अरे डोळे लावून बसलाय तुझ्या वाटेकडे बाप्पा म्हणून तुला काय म्हणतोय लक्ष असावं की बहरून आला देवा
निसर्ग हसारा लागता हिचा हुलवाहे मंजूळ मारा तुमचा हातात घ्या आणि घेऊन घ्या अरे नैयो लगता नैयो लगता कि बहरून आला देवा आणि निसर्ग हसारा मला हिचा हुलवाहे तो मंजूळ मारा महाआझाद बाबर बापाला काय म्हणतोय अरे दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना मग आळवी तुम्ही तुला देवा बाबा श्री गणना अरे दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना मग आळवी तुम्ही तुला देवा बाबा श्री गणा 1 2 3 बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता हिचा हुलवाहे मंजूळ मारा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवी तुम्ही तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवी तुम्ही तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवी तुम्ही तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवी तुम्ही तुला देवा बाप्पा श्री गणा अंबर धरती चढवूनी या हसाज चढवूनी या हसाज चढवूनी या हसाज आदिमायेचा पुत्र लाडका येणार तो गणराज येणार तो गणराज येणार तो गणराज अहो येणार तो गणराज ये सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा तव नामाचा हा छंद मजला घडावा तुझ्या विना आहे साऱ्या जगा हसुना आळवी तुम्ही तुला देवा बाप्पा श्री गणा तुझ्या विना आहे साऱ्या जगा हसुना आळवी तुम्ही तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवी तुम्ही तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवी तुम्ही तुला देवा बाप्पा श्री गणा
मन मंदिरी शब्द सुमनांचा हार, शब्द सुमनांचा हार, तव नामाची गोडी लागू दे कणाला, तव नामाची गोडी लागू दे कणाला, साथ राहू दे तुझी क्षणोक्षणाला, सौख्य लाभू दे राक्षसाच्या जीवना, आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा, दर्शन घेण्या ये साय भक्त जना, आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा, दर्शन घेण्या ये साय भक्त जना, आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा, दर्शन घेण्या ये साय भक्त जना, आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा. ओ बहरून आला देवा निसर्ग हसारा, बहरून आला देवा निसर्ग हसारा, लागता हिचा फुलवागे मंजूर वारा, दर्शन देण्या ये साय भक्त जना, आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा, दर्शन देण्या ये साय भक्त जना, आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा, दर्शन देण्या ये साय भक्त जना, आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा. अरे दर्शन देण्या ये तू साऱ्या भक्त जना, मग आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा. आणि म्हणून स्तवन आणि गान झालेलं आहे. आता खऱ्या अर्थानं शक्ती तुऱ्याची रंगत तर मजा म्हणतात ती गवळणीपासून. तुम्हाला झोपायला काय हो? झोपले हो? झोपले हो काय हो? थंडी वाजते? गोवांची उडवतो तुम्हाला वाजते काय सांगा? हा, गलपाटू नका तुम्ही. तुम्ही गलपाटलो की गोवा गलपाटला आणि ऊन ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी गवळण गातोय. गोवानं पण एक माझं सांगणं आहे. गोवा तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या या कोकणच्या लोककलेला साजेसा असा कार्यक्रम या ठिकाणी गोवा आज ठेवून जाणार आहे. आणि म्हणून मुंबई रंगमंचावरती राजेश निकमची प्रत्येक गवळ मित्रांनो तुम्ही अजरामर केली. आणि त्याच अनुषंगानं आज देखील या ठिकाणी गराठी गोवाना गोड प्रेमाचा विषय गोवा तुमच्यासाठी घेऊन आलोय. राधा या गवळणीतून तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि त्याचं उत्तर गोवा तुम्हाला तुमच्या बारीमध्ये येऊन द्यायचं आहे. आणि म्हणून विषय माझ्या गवळणीचा कसा आहे लक्ष असावं. स्वप्न सुंदरी मी तुझ्या प्रीतीची राणी काना. अरे हे स्वप्न सुंदरी मी आहे तुझ्या प्रीतीची राणी. मग जग वेगळी आहे कान्हा. अरे तुझी न माझी प्रेम कहाणी. मग तुझ्याच साठी काना. अरे तुझ्याच साठी कान्हा ही राधा हे दिवाणी. आणि म्हणून खाया देते कान्हा तुला. अरे मी माझ्या माठातलं दही दूध लोणी. म्हणून बघा कान्हा हे सावल्या तर कुठल्या अंगाला आहे हो? डाव्या बाजूला उजव्या बाजूला सावल्या आहे कुठं? म्हणून म्हणते बुवा बघा. अरे तुझे ना देखूं तो मुझे आता नहीं. एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं.
नहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है. म्हणते बाबा घेऊन घ्या तुमचा हातात पण घ्या पेन आणि सोबत खेळवून पण घ्या. म्हणून म्हणतोय या ठिकाणी मित्रांनो माझा भाऊ मला कीबोर्डला साथ देतो. सूरज हेगंड देखील अशा कार्यक्रमाला उपस्थित आहे. मानाचा मुजरा करतो. म्हणून म्हणायचे बाबा मी राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला. हो बघा कानाची भोका उभी ठेवा आणि ऐका मी काय म्हणतोय की राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला. मग तुझ्या वाचून करमेना अरे हे सांगू मी कुणाला. मग तू येऊन सांग अरे आज या जनाला ही प्रीत आपुली तू सांग या जनाला. काना अरे युगान युगात उलटून गेली. भले मी लग्न त्या अशी केलं पण आज तुझ्या नावासमोर अजरावर कायम नाव माझं राहिलं. मग तू मला का फसवलंस? तुझं आणि माझं नातं त्या गोकुळातलं काय आहे ते आज तू या कलियुगात येऊन सांग. आज बुवा माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या गवळणीतून. आणि तुम्ही नावाजलेले मोठे बुवा आहे ना बुवा मोठेच आहे कारण त्यांचा सगळाच मोठा आहे ना. कारण शक्तिपुऱ्याचा त्यांचा मोठा म्हणजे त्यांचा अनुभव मोठा आहे आणि बुवा पण थोडा जरा मोठाच आहे असं द्या. म्हणून म्हणायचंय बुवा बघा राधेने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ही प्रीत तुझी आणि माझी काय आहे का ना या समाजात येऊन तू आज सांग. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4.
माझ्या काना स्वप्नात दिसते, या स्वप्नात दिसते. खरा रंग तू भरशील ना राजेशाच्या जीवनाला, खरा रंग तू भरशील ना राजेशाच्या जीवनाला. तू येऊन आज या जनाला श्री प्रभुनी सांग या जनाला. आज या जनाला श्री प्रभुनी सांग या जनाला. हो रागातून आणल्याची मी भुलते तुझ्या गुणाला, तुझ्या वाचून करमेला हे सांगू मी कुणाला. येऊन आज या जनाला श्री प्रभुनी सांग या जनाला. आज या जनाला श्री प्रभुनी सांग या जनाला. तू येऊन मग आज या जनाला. तुला उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय बोलपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी माझ्या विषयाच्या ठिकाणी विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. बुवा त्या सद्गुरूचं नाव काय? बुवा खाली माझ्या विषयाची टीप तुम्हाला अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा आज तुमचा आणि माझा बुवा पहिलाच कार्यक्रम आहे. जर जमलं तर बुवा हातात धरा. कुठं धरा? कुठं? नाही तर सोडून द्या, या पावसात फेकून. कोणी बघितलं नाही. आणि म्हणून बुवा या ठिकाणी शेवटचा विषय गातोय. आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आदरणीय संदीपजी मोरेभाव देखील उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा शेवटचा विषय मित्रांनो एका मुकड्यात आणि एका अंतरात ठेवून बारी संपवते. म्हणून म्हणायचंय अरे आज या सामन्यात मी सप्तस्वराचे मच्छाच्या चौकातीत तुला. अरे बुवा आज मी शास्त्रात मग शब्दाने सुशंगवा तुला सांगणे. आणि बऱ्याच दिवसाची हौस तुमची सुशंगवा. अहो मी आज या मुंबईच्या रंगमंचावर गराट्यानो म्हणून म्हणतोय बघा आज सांभाळ घसलेलं पाहिलं आहे ना. आणि वळी तुझं धोक्याचं माहिती मग शंभाल शैला या लग्नाच्या राहिला घोटाला करायचा नाही ग. वा बघा गाणं लिहिल्यानंतर काय लिहिलं बघा त्याला काय शब्द सुचतात. म्हणून म्हणायचं बुवा बघा मित्रांनो एक विषय एक मुकुडा आणि एक आंध्र्यामध्ये विषय संपवतो. म्हणून म्हणायचं की माझा विषय जुनाच हायल सांग तुला तो जमल काय रे. वा आज तुम नाही हो पण माझा विषय जुनाच आहे. म्हणून म्हणतोय की माझा विषय जुनाच हायल मग सांग तुला तो जमल काय रे. मग भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी बघा बुवा आर भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी तो अजून फोडलेला नाही रे. वा अगदी या कोकणातील दिग्गज तुरेवाल्यांसमोर हा विषय दिला आहे. अजून माझ्या विषयाचं उत्तर कुणाला भेटले नाही बुवा. पण जर तुम्ही कारण बुवांचे वडील आज तुमच्या आमच्यातून निघून गेलेत आदरणीय स्वर्गीय दत्ताची गराटे माऊलींसाठी या ठिकाणी मनाचा मुजरा करतो. तुम्ही बुवा त्यांचे शिष्य आहात त्याच्यामुळे शास्त्राचा बुवा तुमचा अभ्यास निश्चित असणार आहे. जर माझ्या विषयाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर बुवा निश्चित माझ्या विषयाला हात घाला. पण जर बुवा वडाची साल जर वांग्याला लावून गेलं हा तुमचा गेमच कसा करतो बघा दुसऱ्या बाजूला. म्हणून म्हणायचंय माझा विषय जुनाच हायल सांग तुला तो जमल काय रे. विषय जुनाच हायल तुला तो जमल काय रे. अरे भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. जुनाच हायल तुला तो जमल काय रे. विषय जुनाच हायल सांग तुला तो जमल काय रे. अरे भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही.
जर माझ्या विषयाचा पुरावा असेल तर निश्चित बुवा माझ्या विषयाला हात घाला. आणि आज जर बुवा माझ्या विषयाचं उत्तर माझ्या ग्रंथानुसार माझ्या पुराव्यानुसार जर तंतोतंत दिलं बुवा तर आज या रंगमंचावरती बुवा तुमचा सत्कार करेल म्हणून म्हणायचंय. तुम्ही आहात पंडित ज्ञानी आता सांगा खरं, आता सांगा खरं, आता सांगा खरं. त्या उत्तर या प्रश्नाचा दावा करा सर. दावा करा खरं, दावा करा खरं. हे उत्तर शास्त्रात आहे ग्रंथ वाचायची करा बाहेर. हे उत्तर शास्त्रात आहे ग्रंथ वाचायची करा बाहेर. आर भल्या भल्या अशा सूर्यवाल्याने अजून कोणलेला नाही. 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 ओ माझा विषय जुना सहाय्य तुला तो जमाना पाहिलं. विषय जुना सहाय्य सांग तुला तो जमाना पाहिलं. ये भल्या भल्या अशा सूर्यवाल्याने अजून कोणलेला नाही. अरे बघा भल्या भल्या अशा सूर्यवाल्याने अरे बुवा अजून कोण गेला नाही. मित्रांनो या ठिकाणी अगदी दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम संपवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे. शाहिराणा देखील एक सांगणं आहे बुवा रात्र थोडी आणि सोंग फार. हा काय आपला गाव नवं आहे ना. कोंबडा हरवतोय आणि बुवा आपली बारी करतोय. बुवा मुंबई आहे म्हणून तुम्हालाही बुवा तुमच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय या रसिक राजांनी द्यावा अशी विनंती करतो. पण तुमच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बुवा माझी एक तुम्हाला मनापासून विनंती आहे की जेवढ्या वेळेत तुम्हाला कार्यक्रम पूर्ण करता येईल तेवढा बुवा निश्चित करण्याचा प्रयत्न करा अशा ठिकाणी आशा बाळगतो. आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.